आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अमृता वहिनी, कुठे निघालीस? अगं आज महादेवाच्या पिंडीवर शिवमूठ चढवायची ना मुगाची, आणि अभिषेक सुद्धा करायचा, त्याचीच तयारी। आणि कोण करणार आहे अभिषेक? सावली करणार आहे अभिषेक। नाही हा, ती अभिषेक अजिबात करणार नाही, तो तिचा अधिकार नाहीये। ऐश्वर्या, अगं हे काय केलंस तू? आणि मीच सांगितलं तिला अभिषेक करायला। तुझा मान आहेच आहे अमृता वहिनी, पण ही मुलगी अभिषेक करू शकत नाही, कारण आम्ही तिला या घरची सून मानतच नाही। नाही, तू मानतेस पण आम्ही नाही मानत। आणि मुळात म्हणजे तुझ्याशिवाय जर का तो मान कोणाला मिळायला हवा तर दॅट इज तारा। या मुलीचा तो अधिकार नाहीये। ऐश्वर्या, मी काय सांगते ऐकून तर घे। मी अजिबात काहीही ऐकून घेणार नाही वहिनी, माझं फायनल आहे, ही मुलगी अभिषेक करणार नाही। का? सावली का अभिषेक करू शकत नाही? तू एक गोष्ट विसरतेस ऐश्वर्या, तिलोत्तमानं मोठ्या प्रेमानं सावलीला साडी भेट दिली होती। सावली सगळं भक्तिभावानी करतीये, मुख्य म्हणजे ती ह्या घरची सून आहे, सारंगची बायको आहे, सो तिचा मान तिला मिळायलाच हवा। आणि ऐश्वर्या, तू कधीपासून या देवधर्माच्या कार्यात इंटरेस्ट घ्यायला लागलीस? नाही, काय असतं माहितीये का, ही सगळी कामं आहे ना भक्तिभावाने करायची असतात। ज्याच्या मनात भक्तिभाव असतो तोच ही पूजा करू शकतो। आणि तारा, आय एम सॉरी, तुझ्या विरोधात मी बोलत नाहीये, पण कसं असतं माहितीये का की अमृता वहिनी आणि ऐश्वर्यानंतर हा मान सावलीचा आहे, आणि तो सावलीला मिळायला हवा आहे की नाही? तू हवं तर पुढच्या सोमवारी पूजा कर ना। आता तू सांगणार कधी करायचं ते? आणि जर पुढच्या सोमवारी काही प्रॉब्लेम नाहीये तर मग आज काय इश्यू आहे जर ताराने केलं तर? कारण अमृता वहिनींनी ऑलरेडी सावलीला सांगून ठेवलंय, आणि इथे तुझा इगो हर्ट होतो म्हणून काहीही बदलायची गरज नाहीये। सावली, तू निर्धास्तपणे अभिषेक कर, या घरात तुला कोणीही अडवणार नाही।